नवी मुंबईतील कोपरी गावात आज भक्ती आणि समाजकार्य यांचा एक अनोखा आणि प्रेरणादायी संगम अनुभवायला मिळाला। येथील ज्येष्ठ समाजसेवक परशुराम ठाकूर यांच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून कोपरी गाव स्वच्छ ठेवण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने राबवण्यात येत असलेला हा उपक्रम आज सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। धार्मिक सप्ताहाला सामाजिक बांधिलकीची जोड देणाऱ्या गजर हरिनामाचा, जागर स्वच्छतेचा या संकल्पनेतून परशुराम ठाकूर यांनी ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेची आणि जबाबदारीची भावना रुजवली आहे। 10 वर्षांची ही सातत्यपूर्ण सेवा कोपरी गावाला एक आदर्श ओळख मिळवून देते। परशुराम ठाकूर यांच्या पुढाकारातून गेल्या तब्बल 10 वर्षांपासून हरिनाम सप्ताहातील पहिल्या रविवारी स्वच्छ कोपरी गाव अभियान राबवलं जातं। याच अभियानाअंतर्गत आज मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना मोफत डस्टबिनचं वाटप करण्यात आलंय। या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रभावी जागरूकता निर्माण करत परिसर स्वच्छ ठेवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आलाय। या प्रसंगी अक्षय ठाकूर, केशव ठाकूर, दिनकर नवरे, राजकुमार क्षीरसागर, अथर्व ठाकूर, संतोष देवकर, किशोर पाटील, दीपक पाटील, रवींद्र ससाणे, उमेश सिन्हा, विजय अडसूळ, आदित्य अंगारखे, प्रशांत उत्तेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक परशुराम ठाकूर यांनी स्वतः या अभियानामागची भूमिका आणि संकल्पना स्पष्ट केली। गेल्या 27 वर्षापासून कोपरी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू असतो। गजर भक्तीचा आणि त्याचबरोबर आम्ही गेल्या 10 वर्षापासून गजर हरिनामाचा आणि जागर स्वच्छतेचा हा उपक्रम 10 वर्षापासून सुरू केलेला आहे आणि लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देऊन त्यांना डस्टबिन आणि सुपली आम्ही दरवर्षी वाटप करतो। याही वर्षी लोकांनी सुपले आणि डस्टबिन घेण्यासाठी खूप गर्दी केलेली आहे। पहिल्यांदा तर सर्व ह्या नागरिकांचे मनापासून मी धन्यवाद मानतोय, कारण आम्ही जो उपक्रम ठेवतो त्याला मोठ्या प्रमाणात नागरिक आतुरतेने उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाला केशव ठाकूर, अक्षय ठाकूर त्याचबरोबर सर्व विभागातील माझे सहकारी यशस्वी होईल यासाठी खूप मोठा प्रयत्न करताना लोकांचा सुद्धा याला प्रतिसाद खूप मोठा मिळतोय। हा उपक्रम गेले 10 वर्षापासून सुरू आहे आणि हा 11वा वर्ष आहे, जेणेकरून लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। कारण निरोगी प्रत्येक व्यक्ती असला पाहिजे। जर आपला गाव स्वच्छ असेल तर प्रत्येक नागरिक हा निरोगी असला पाहिजे। ज्यावेळेला निरोगी माणूस राहील त्यावेळेला त्या माणसाला काम करण्याचा एक उत्साह वाढतो। म्हणून प्रत्येकाने निरोगी राहायला पाहिजे यासाठी स्वच्छतेचं मोहीम बरोबर आम्ही डस्टबिन वाटप करतो आणि जेणेकरून डस्टबिन घेतल्या आणि सुपली घेतल्यानंतर लोकांनी स्वच्छता जास्त करून गावामध्ये ठेवून गाव नीटनेटकी किंवा स्वच्छ ठेवावा ही लोकांकडून नम्र विनंती। परशुराम ठाकूर यांच्या या सातत्यपूर्ण आणि यशस्वी उपक्रमातून हे अधोरेखित होतंय की धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपली तर कोणतंही गाव आदर्श गाव बनू शकतं। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।